पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात दहशतीचं वातावरण पसरलं असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामे भीतीच्या छायेखाली करावी लागत असल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते। सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसह ऊस तोडणी, कापूस वेचणी आदी शेतीचे कामे सुरू आहेत। शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात कामे करताना दिसताय। अशातच पैठण तालुक्यातील 74 जळगाव शिवारात बिबट्याने एका 10 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला होता। या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर 74 जळगाव पंचक्रोशीतील शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे। वन विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करताय, मात्र दिवस उलटून गेले, अद्याप त्यांना यश आलं नाही। दुसरीकडे पाचोड सर्कलमधील वडजी गावात शेतात कापूस वेचणी करत असलेल्या मायलेकीवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे। गुरुवारी पैठण शहरालगत असलेल्या वडवाळी शिवारात देवीदास गाढे यांच्या शेतात मजूर महिलांना बिबट्या अचानक दिसला। यावेळी भीतीच्या आकांताने महिलांनी जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला, असे गावकरी सांगतायत। वडवाळी हे गाव गोदावरी नदी काठावर आहे। या गावालगत असलेल्या आपेगाव शिवारात 2 वर्षांपूर्वी बिबट्याने बापलेकावर हल्ला करून जागीच ठार मारले होते। या घटनेचा ग्रामस्थांना विसर पडत नाही। तोच वडवाळी गावात बिबट्या दिसून आल्याने वडवाळीसह पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशत पसरल्याने शेतकरी शेतमजूर शेती कामासाठी धजत नसल्याचं चित्र आहे। पैठण तालुक्यात वारंवार घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। सध्या शेतात कापूस वेचणी, ऊस तोडणी, रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या कामावर मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी 74 जळगावचे सरपंच गौतम सोनवणे यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांनी केली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।